आयकॉन ऑफ महाराष्ट्र 2024 हा पुरस्कार वितरणाचा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत हॉटेल बालाजी सरोवर येथे 23 सप्टेंबर 2024 रोजी पार पडला असून या कार्यक्रमामध्ये सोलापूर शहरात उल्लेखनीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा खऱ्या अर्थानं गौरव सोहळा या ठिकाणी पार पडला। टीव्ही महाराष्ट्र सीझन 6 आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड्स पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून आणि मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी चॅनलचे संपादक धनंजय शिंदे यांच्या वतीनं करण्यात आलं। गेली 6 वर्ष सतत या कार्यक्रमाचं आयोजन करून टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं अनेक दिग्गज सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। सकारात्मक बातम्या प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असणारं होम मिनिस्टर, नवदुर्गा उखाणे स्पर्धा, नथींचा नखरा, सुंदर शाळा स्पर्धा, आरोग्य संपदा डॉक्टर यांच्या मुलाखती विविध उपक्रम नेहमीच राबवण्यात येतात। यासाठी टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक धनंजय शिंदे हे नेहमीच प्रयत्नशील असतात। आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड्स सीझन 6 मध्ये अनेक दिग्गज सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करताना बालाजी अमाइन्सचे डायरेक्टर राम रेड्डी यांनी चॅनलला आणि आयकॉन ऑफ महाराष्ट्राच्या सर्व विजेत्या सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्या। रेस्पेक्टेड डायस, आज टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल अवॉर्ड फंक्शन निमित्त उपस्थित असलेल्या हजारे साहेब, देशमुख साहेब आणि डॉक्टर श्रद्धा मॅडम आणि धनंजय शिंदे आणि त्यांचा टीम आणि सर्व सत्कार मूर्ती आणि त्यांचे नातेवाईक, मी हा अवॉर्ड फंक्शनचा साक्षीदार म्हणून आता आय थिंक 3रा वर्ष बघतोय। धनंजय जे मेहनत घेतात, खरं म्हणजे त्यांचा कॅपॅसिटीचा पलीकडे जाऊन ते अवॉर्ड फंक्शन ते करतात आणि देतात, म्हणजे त्यांचं सर्वप्रथम आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। कसं आहे, सध्या टीव्ही चॅनल्स तर आपल्याला माहिती आहे, वन मॅन शो 100-200 चॅनल आहे सोलापुरात आणि प्रत्येकाने एक मोबाईल असला की चॅनल असं उघडलेलं भरपूर लोक आहेत। यांचा इतका चांगला असताना, इतका चांगला ब्रँड असताना, म्हणजे कोणाकडे जाऊन काही एखादा जाहिरात पाहिजे, तुम्ही हे द्या नाही तर हे करतो, ते द्या नाही तर हे करतो, असं कधी कुठं आपण ऐकलेलं नाही आहेत आणि त्यांचं ते उत्तम गुणापैकी आहेत। त्यांना सत्कार मूर्तींबरोबर मी त्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन देतो आणि त्यांनी जे आत्ता निवडलेत, पण बघितला खास करून हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये त्यांनी जास्त भर दिले ते आणि कानाकोपऱ्यात जाऊन जिल्ह्यात कुठं कुठं बघून ते निवडून जे देतात, त्याचा इतका मेहनत घेऊन जे करतात, एकदम अभिनंदनीय आहे। आणि माझं एक सजेशन असेल धनंजयला, पुढच्या वर्षी जेव्हा जेव्हा तुम्ही करता त्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलवा, जेणेकरून त्यांना समजतंय त्यांचं कार्य कसं आहे, काय आहे, मग ते जास्त बोलता येईल त्यांना त्याच्याबद्दल। म्हणजे इथं मला बोलायला कसं आहे, डॉक्टर आणि प्रोफेसर हे दोघं म्हणले की काही बोलायचं गरज नाही, त्याचा आहेच। आता जीवनात जो महत्त्वाचा आहे, हेल्थ अँड एज्युकेशन, हा 2 गोष्ट सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर फायनान्स, जसा हजारे साहेबांचा पुत्रांना जे आत्ता दिलेत तसा असं त्यांनी खास निवडून हे केलेत, त्याच्यासाठी आय रेस्पेक्ट हिम अँड आय गिव्ह हिम स्पेशल थँक्स अँड विशेस। आणि मला याच्यासाठी बोलवले त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि मी आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या पुरस्काराच्या वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे सोलापूर शहराचं आणि जिल्ह्याचं भूषण, आणि मी त्यांना नेहमी सोलापूरचे टाटा म्हणतो, कारण सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान देणारे
आपल्या सोलापूरचे भूषण रेड्डी साहेब, अकलूजहून मुद्दाम उपस्थित असलेल्या कार्यक्रमासाठी डॉक्टर जवंजाळ मॅडम, आमचे मित्र हजारे साहेब आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय. आत्ता रेड्डी साहेबांनी सांगितलं की आमचे धनंजय शिंदे हे सोलापुरातलं खऱ्या अर्थानं आयकॉन, खऱ्या अर्थानं सोलापुराच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, असे वेगळ्या ठिकाणी फिरून खऱ्या अर्थानं समाजसेवा करणारे वेगळ्या माध्यमातनं, मे बी डॉक्टर असतील, मे बी शैक्षणिक क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, बँकिंग क्षेत्रात असतील. आज आपण पाहिलं तर लक्षात येईल की आता सोलापूर हे मेडिकल आणि शैक्षणिक हब आहे आणि त्यामुळं रेड्डी साहेब शैक्षणिक आणि मेडिकल क्षेत्रातले जास्तीत जास्त लोक इथं आपल्याला दिसतात. तरी पण मी म्हणेन सोलापूर आता काट टाकताय आणि औद्योगिक क्षेत्रातही तुमच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात हे सोलापूरसुद्धा एक चांगला औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित होईल आणि येत्या काही वर्षात सोलापूर हे औद्योगिक क्षेत्रातलेही आयकॉन्स मोठ्या संख्येनं पुढे येतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. खरं पाहिलं तर गेली 6 वर्ष धनंजय शिंदे साहेबांनी या TV महाराष्ट्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, समाजसेवा करणारे लोक जे प्रसिद्धीपासून लांब असतात, परंतु ह्यांचं डॉग वॉच सारखं पूर्णपणे शहरात फिरतात आणि प्रत्येक क्षेत्रात चांगलं काम करणारे लोक समाजापुढे आणण्याचं स्तुत्य काम हे या TV9 महाराष्ट्राच्या माध्यमातून करेल. आणि त्यामुळे हे जे आज सगळे आयकॉन ऑफ महाराष्ट्र आज पुरस्कारित झालेत त्यांना मी अभिनंदन करतो. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धनंजय शिंदे यांनाही पुढील कार्यास असंच आपण सोलापुरातले आयकॉन शोधावेत, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल, आणखीन जोमानं ते कामाला लागतील आणि एकंदरीत सोलापूरच्या वैभवात भर पाडतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा पुरस्कार विजेते आणि धनंजय शिंदेंना मनापासून माझ्याकडून संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी मिस महाराष्ट्र आणि प्रसिद्ध डॉक्टर श्रद्धा जवंजाळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. 2 नंबरला होणारा कोणता आहे? 2 नंबरला गायनेकोलॉजिस्ट आहे तिथं. युटेरस, गर्भाशयाचा कॅन्सर, राईट. बरं, आता हे झालेलं असताना मला आणि एक गोष्ट म्हणायचं, म्हणजे 2 नंबरला होणारा गर्भाशय कॅन्सर आहे. जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये 2 नंबर येतो, तो म्हणजे सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाचा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. याच्यावर लस आहे हे कुणाकुणाला माहिती आहे? मी फार थोडक्यात सांगते, मी लेक्चर वगैरे नाही देते, माहिती देते एका विषयाची. याच्यावर लस आहे, हा कॅन्सर होऊ नये ही लस आहे हे कोणाकोणाला माहिती आहे? गायनेकोलॉजिस्टला, डॉक्टर्सला माहितीच असणार आहे, पण इतर कोणाकोणाला माहिती आहे? किंवा ती लस कोणी कोणी दिली आहे आपल्या मुलींना किंवा आत्ता महिलांनी कोणी कोणी घेतली आहे? हात वर करताल? एकच माही हात नाही वर केला. डू गेट द HPV वॅक्सिनेशन ना? देन तर एवढं भयानक आहे. जगामध्ये 2 नंबरला होणारा हा कॅन्सर आहे, महिलांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. म्हणजे आत्ता जर गव्हर्नमेंटच्या सर्वेनुसार इंडियामध्ये आपल्या दरवर्षी 1 ते 1.5 लाख महिला पॉझिटिव्ह येतात, त्यातल्या 70 ते 80 हजार महिला तर मृत्युमुखी मरतात. हे गव्हर्नमेंट सर्वेचा आकडा आहे, म्हणजे तो माहिती आहे तुम्हाला, कित्येक तर तो सर्वेमध्ये नसतोच हा आकडा. आणि एवढं स्पीडमध्ये हे प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्याच्यावर लस आहे आपल्या कोणालाच माहीत नाही आहे. तर याच्यावर HPV ह्युमन पॉप्युलेमा व्हायरस, याच्यावर एक HPV वॅक्सिनेशन म्हणून लस आहे आणि ती आत्ता नवीन नाही, जुनी आहे. सिरम कंपनीने आता 2 ते 3 वर्षामध्ये काढलेली आहे, पण पूर्वीपासूनच ही लस आहे. अगदी 30 वर्षापासून ही लस आहे, 40 वर्षापासून आहे लस. मी या लसीवरच काम करते. गेल्या 13 वर्षापासून 14 वर्षापासून अवेअरनेस करते आणि आत्तापर्यंत 20 ते 25 हजार मुली ही लस मी आत्तापर्यंत दिलेली आहे.
ही लस येते 4,000 रुपयाला, पण मोफत सगळ्या मुलींना लसीकरण हे जिथे जिथं मला शक्य आहे तिथे गरीब मुलींना ही लस देत असते. ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही त्यांनी स्वतः ही लस घ्यावी. तसेच काही आयकॉन ऑफ महाराष्ट्राच्या विजेते यांनीही या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं. अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आमच्या कार्याच्या योगदानाबद्दल या चॅनलनी जो आम्हाला पुरस्कार दिला त्याबद्दल सन्माननीय धनंजय सर, आमच्या संस्थेचे प्रमुख आणि सर्वच टीम या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन 1983 साली COEPमधून BE, ME आणि PhD केल्यानंतर माझा 40 वर्षाचा एज्युकेशन क्षेत्रातला प्रवास, विशेषतः तंत्रशिक्षण एज्युकेशन क्षेत्रातला प्रवास अधिवाक्यातापासून प्राचार्यापासून ते संस्थेच्या संचालकापर्यंत झालेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा करकमकर पांढरे. मी कान नाक घसारोग तज्ज्ञ आहे आणि मी प्राईम हेल्थ ENT अँड डेंटल क्लिनिक जुळे सोलापूरची संचालिका आहे. गेल्या 3 वर्षापासून मी तिथे कार्यरत आहे आणि एक धनंजय शिंदे सर नेहमीच माझ्या संपर्कात असतात. त्यांच्या विविध स्पर्धांमध्ये मी नेहमीच भाग घेत असते. तर एकदा ते म्हणाले, मॅम तुमच्या अचिव्हमेंट्स मला सांगा. तर मग मी त्यांना माझा पूर्ण कॅटलॉग सबमिट केला आणि ते 2 दिवसांनी म्हणाले की आम्ही तुमची आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्डसाठी निवड केलेली आहे. तर माझ्या कामाला आत्तापर्यंत त्यांनी ही जी मान्यता दिली आहे आणि त्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. TV महाराष्ट्र न्यूज चॅनल हे एकमेव सकारात्मक माहिती देणारं न्यूज चॅनल आहे आणि त्यांनी आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्डसाठी माझी निवड केली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. विकलेले आहेत 700 ग्राहक आमचे समाधानी आहेत आणि येत्या 2 महिन्यामध्ये सुद्धा आम्ही सुमारे 700 घरं पण ती सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा किमतीतली लॉन्च करणार आहोत. आणि आत्तापर्यंत जे काही थोडंफार आम्ही काम चांगलं केलं म्हणा किंवा विश्वासार्हता आहे, प्रामाणिकपणा दाखवला, त्याबद्दल त्याची दखल घेऊन आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार आज महाराष्ट्र न्यूज चॅनलने आम्हाला दिला, त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. थँक्यू. नमस्कार, मी वैद्य श्रीनिवास जगन्नाथ भीमनपल्ली. मी सोलापुरात ॲक्युपंक्चरचा व्यवसाय करतो आहे. गेल्या 5 वर्षापासून इथं सेवा चालू आहे माझा. या माध्यमातून आपण मणक्याच्या आजारावरती विना औषध आणि विना ऑपरेशन आपण इलाज करत आहे आणि याच्याबद्दल मला TV महाराष्ट्र न्यूजतर्फे जे अवॉर्ड मिळत आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र न्यूज चॅनलचे खूप खूप आभारी आहे आणि धनंजय शिंदे सरांनी असेच उपक्रम महिलांसाठी घ्यावेत यासाठी त्यांना मी शुभेच्छा देते आणि महिलांना प्रोत्साहित करणारे कार्यक्रम त्यांनी घेत राहावे अशी अपेक्षा करते. नमस्कार, मी नीता दिनकर देशमुख श्री समर्थ पतसंस्थेचे चेअरमन या पदावर आहे आणि हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र असोसिएशनचे मी खूप खूप धन्यवाद मानते. नमस्कार, मी दिनकर देशमुख TV महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आज श्री समर्थ पतसंस्थेला आज जो पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. या समर्थ पतसंस्थेची निवड करण्याच्या पाठीमागे फक्त 2.5 वर्षामध्ये या पतसंस्थेने 27 कोटीचा व्यवसाय केलेला आहे. 17 कोटीचं डिपॉझिट आणि 10 कोटीचं कर्ज वाटप करून एक महिलांची पतसंस्था या शहरामध्ये स्थापन होऊन अवघ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये एवढं मोठं व्यवसाय केलेला आहे. त्यानिमित्त या पतसंस्थेच्या चेअरमन यांना डॉक्टर अंबिका यावलकर आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड 2024ला मी गेस्ट म्हणून आलेली आहे. खूप छान वाटलं इथे येऊन. आयकॉन ऑफ न्यूजनी आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड्स 2024 आयोजित केलेला आहे. असंच हरवर्षी आयकॉन ऑफ महाराष्ट्र अवॉर्ड्स 2024 महिलांसाठी मोटिवेशन आहे हे असंच आयोजित करावे म्हणून माझी इच्छा आहे. खूप खूप अभिनंदन महाराष्ट्र. नमस्कार, जय जिनेंद्र. माझं नाव सौ पूनम आनंद लोणावत. मी सिमेंटचा व्यवसाय करते सोलापुरात. मागील 50 वर्ष झाले आपण सिमेंट व्यवसायात अग्रगण्य आहोत. TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने धनंजय सरांनी आम्हाला जे अवॉर्ड दिले त्याबद्दल मी TV महाराष्ट्र चॅनल आणि धनंजय सरांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
नमस्ते, माझं नाव चित्रा गणेश कदम. मी सोलापूरची राष्ट्रवादीची कार्याध्यक्ष आहे. मी एक सामाजिक कार्यकर्ते प्लस एक टेक्निशियन आहे. आणि आज मला धनंजय सरांमुळं किंवा महाराष्ट्र न्यूज चॅनलने जे आज इथं प्लॅटफॉर्म दिलेला आहे किंवा एक अवॉर्ड दिलेला आहे, त्याच्याबद्दल मी न्यूज चॅनलचे मनापासून धन्यवाद करते. मी दीप्ती जय आनंद, प्रोप्रायटर ऑफ केटली गरम. माननीय धनंजय सरांचे आणि महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मनापासून धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी एवढा छान गौरव सोहळा आणि कौतुक सोहळा ठेवला आहे. आणि जो पुरस्कार त्यांनी दिला त्याच्याबद्दल मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. नमस्कार, मी राजकिरण चव्हाण, सहशिक्षक श्री समर्थ विद्या मंदिर सोलापूर. आज मला जो TV महाराष्ट्र चॅनल यातर्फे आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा जो पुरस्कार दिला याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो. खास करून धनंजय शिंदे सरांची की ज्यांनी या पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केली, त्यांच्या पूर्ण टीमचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचा त्यांनी 24. This award has encouraged me to work more hard in my future and help as many as women. For my success, I would like to thank my parents, my father, Dr. Shyam Bavge, my mother, Shobha Bavge, my husband, Dr. Raviraj Gurav, who is physician and clinical cardiologist, and my in-laws, Mallikarjun Gurav and Pushpa Gurav. I would also like to thank my patient who had trusted and kept. त्यांनी सिलेक्शन केलंय त्याबद्दल मी धनंजय शिंदे यांचा आभार मानतो. आणि मला सोलापुरात त्यांनी हा मान दिला त्याबद्दल मी पुनश्च त्यांचा धन्यवाद करतो. आणि या ठिकाणी जेवढे आयकॉन्सला म्हणजे त्यांनी बक्षीस दिले त्या सर्वांचं मी आयुष्यात मधून या पुरस्कारासाठी मला गौरविण्यात आले आणि माझी यासाठी निवड करण्यात आली, याबद्दल खूप सर्व धन्यवाद. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे आणि ती आम्ही म्हणजे त्या वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना जी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलनी एक शब्बासकीची थाप दिलेली आहे ती आयुष्यात नक्कीच आणखी प्रगतीपथावर घेऊन जाणार आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आभार. वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जो मला हा अवॉर्ड मिळालेला आहे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि मला प्रोत्साहन पण मिळालेलं आहे. परत एकदा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आभार. दरवर्षी विद्यार्थ्यांना आपण फ्रीमध्ये शिक्षण देत असतो. त्याचबरोबर शैक्षणिकमध्ये सर्व मुलांना फ्रीमध्ये आपण व्यवस्थित शिक्षण देत असतो. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात असू द्या किंवा वडार समाजाच्या याच्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा असू द्या ते आम्ही फ्रीमध्ये करतो. त्याचबरोबर सोलापूर जिल्हा वडार समाज खाण कामगार समाजासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही दरवर्षी काम करत असतो. आज TV महाराष्ट्र त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे. आणि आम्ही गेल्या 5 वर्षापासून ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, सुजोक, निडलिंग आणि विविध अल्टरनेटिव्ह थेरपिस्टच्या माध्यमातून विविध सेवा पुरवत आहोत आणि विविध कॅम्प वगैरे भरवत आहोत. ह्या माध्यमातून आता हा आमची जबाबदारी वाढलेली आहे की हे पुरस्कार मिळाल्याने आमची जबाबदारी आता वाढलेली आहे. आणि मान्यवरांना हे पुरस्कार आज देण्यात आले तर त्यांच्या या भगीरथ प्रयत्नांसाठी माझे खूप खूप आभार. आणि या पुरस्कारासाठी त्यांनी माझी निवड केली. ह्यात TV महाराष्ट्र न्यूज चॅनलला की आज सर्व स्तरांमधून त्यांनी महाराष्ट्र आयकॉन 2024 या पुरस्कारासाठी माझी निवड केली. कदाचित या निवडीने समाजसेवा करण्याची, रुग्णसेवा करण्याची ही जी संधी आम्हाला लाभलेली आहे ही संधी साकारण्याची जबाबदारी जास्त पटीने वाढलेली आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी आभार मानते. धन्यवाद. तर आज महाराष्ट्र न्यूजकडून मला आयकॉन ऑफ महाराष्ट्र हा अवॉर्ड मिळाला आहे. तर मी धनंजय शिंदे सरांना खूप खूप आभार मानते. मी त्यांची आज हा अवॉर्ड मिळाला ही खूप मोठ्या माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि स्टॉप
हा अवॉर्ड आज मला मेकअप आर्टिस्ट म्हणून मिळालेला आहे, ॲज अ ब्युटिशियन म्हणून. गेले 14 वर्ष मी या क्षेत्रात काम करते आहे. त्यांनी माझ्या कामाची जाण केली आणि त्याबद्दल त्यांनी मला या अवॉर्डसाठी निवडलं आहे. यश हे कधी एकट्या कुणाचं नसतंय, यशामध्ये अनेक जणांचा वाटा असतोय. त्याच्यामुळे या यशासाठी मी माझे सद्गुरू श्री माधवनाथ सांगोडेकर यांना आणि माझे आयुर्वेदाचे गुरु वैद्य समीर जमदग्नी यांना आभार देते. आईवडिलांची पुण्याई, आईवडिलांचे आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहेत, त्यामुळे मला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या यशामध्ये अशी प्रॅक्टिस मी करू शकले कारण माझा मुलगा आदिश आणि माझे पती डॉक्टर अतुल यांनी मला कायम प्रोत्साहन दिलेलं आहे भरपूर, आणि त्यांची खंबीर साथही मला कायम लाभलेली आहे. माझी फॅमिली, माझे सासरचे सगळे लोक, माझे नातेवाईक यांचाही सगळ्यांचा मला कायम पाठिंबा आहे. आज पप्पा नाही आहेत इथे, सो पप्पा मिस यू. आणि आदिश आहे UK, तो इथे असता तर जास्त छान झालं असतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये माझे सर्व मित्रमैत्रिणी ज्यांचं माझ्यावरती खूप निस्वार्थ प्रेम आहे आणि त्यांना माझं खूप कौतुक. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निवेदिका पल्लवी पवार यांनी केलं. नमस्कार, मी पल्लवी पवार आणि आज मी आलेली आहे हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियर या ठिकाणी, कारण TV महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित केलेला आहे आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार सोहळा 2024. हा यंदाचा 6वा वर्ष असून खरं तर सोलापूरमध्ये आपल्या कार्याचा विविध क्षेत्रात उल्लेखनीय असा ठसा उमटवणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक माननीय धनंजयजी शिंदे यांच्या माध्यमातून खरं तर करण्यात आलेला आहे.